रान सर्गावानी झाडो झाडी पक्षी येली पानो पान आबादानी माझ्या रानाच्या घराला हिरवाईची माया उभ्या डोंगराची माळ निळा पाझर झेलाया अशा रानाच्या नगरीचा हा लेक धरणीचा सुख वाटे झोपडीत हा सुखाच्या करणीचा सत्याच्या ह्या वानाला लाभो मायाळू ही माती त्याच्या आयुष्याच्या झाडाची राहो हिरवीगार पाती राहो हिरवीगार पाती राहो हिरवी हसीन का हसीन ना ना आते ना आते पण ना हुर्रा अरे गवसले की पाती ही पगलू का तू ही पाती माझी असीन सतुई पाती अशी असेल व बंबो सत्तुई पाती कशी कशी साधी सुधी नाती बळकट दांडा लकलक धार खरी खरी ती लकलक पाती सत्यवानासच साजी शोधी सरी सरी शोधी आते ना आते पण ना करवंद्या काय रे तुम्हा सगळ्यांची आऊ इथं बसील सत्यवान आई पाती तुम्ही दडवली ठाऊक मला त्याच्या संगत नुसतं हुंदडे असे हवं काम ना करू तुम्ही तो पाहिला सब सब पाती चालवीत एका गावे ढलपा पाडीत आणि मोळा बांधीत नाहीतर तुम्ही जा शोधीसा पुण्याला बडानं दडवली सत्तुई पाती 2 दिवस झाले ना मिळत रागाने माथ्यातून वाफा निघित त्याच्या दिवली मायो आम्ही धुंडीली पाती पण कुठेच ना म्हणून आता आम्ही नवीच्या नवी पाती बनवून देत सत्तुसी तशी तशी बळकट दांडा लखलख धाड अकलेसी धार काढूया तुम्ही जसा जसा सूर्य एक हा तसा सत्यवानी एक असा आणि त्याही पाती पण एक खरं खरं सांगी कुठे दडवली सत्तुई पाती ना 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 आम्ही ना दडवली गळ्याची आण लिंगोबाची बाग लिंगोबाची खोटी भाग घेई त्यास बिजली जाळून जाई तिथं खेळणार अरे पाती आपल्या पोटाचं साधन पाती ना तर पोटाची खळगी खाली पाती ना सापडे तो सत्यवान आहे मायो तात आणि बायको उपाशी नाना हो आता सत्यवान हरा कोणाशी ना आवरी भयो माझ्या डोळ्यांना हुलकावणी देऊन कुणी दडवली माझी पाती 2 दिवस झाले अरे 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 काय अंगी भरलं तुझ्या सत्यवाना काय करीत अरे सारं साठवणीचं सामान हत्यार गाडगी मडकी अथेच ठेवितो आपण छत खाली येत तर सारं चूर चूर होत लेका तू खोपी तोडी सापली
हा सत्यवान तोडीत ना जोडीत. पण काही जोडीसन गोष्टीच्या मुळासन जाऊ लागे. आज पाती मिळूच हवी. ना मिळत कशी? तो दिस ना मिळत हे ना पचू मना. सत्तू खोपी पाडून का पाती सापडी? मग घरात पाहिली, अंगणात पाहिली, शेजारी पाजारी सगळ्या वस्ती सण धुंडाळली. लहान थोर सारे सवंगडी शोधितात तरी कुठेच ना. मी सांगी तुला आयो, नक्कीच कुणीतरी या खोपट्यावर लपवलेली असेल माझी पाती. बघ आता टपकन खाली पडशील. कोण करशील लबाडी? कोणाची हिंमत असेल तुझी पाती दडवायची? आणि कशासाठी? तुझा जीव ती पाती कोण दडवेल? सावित्री. आयो सावित्रीच. का चमकली वीज मनासी. तो दिस अडीसन असांती. हट घेऊन सांगी सत्यवान रानात जाऊ ना. पाती सापडी ना तर नकोच जाऊ राणी. आता उमगलं. सावित्रीच दडून बसली असेल पाती. थांब आता तिचे कानच पिळतो. असा असेल हा रे कडुल्या. चिमणा चिमणीचं गोड भांडण असेल तर मग चालू दे तुमचं लपाछपी निसुरपारंबी. हा पण माझ्या सुनेला ओरडशील तर? नाना गोडीची चिवचिव नाही, रागाची फडफड असान. पाती दडून आपण दडून बसली असान देवाच्या पदरात देवपूजा करत. पण तुला तातोला सुनेची भारी कड. माझ्याहून तीच लाडाची असेल तुमची. असेनच. आणि का नाही? राजाची लेक ती. लाडा गोडाची, दुधा तुपातली, सोन्या रुपयातली, वाऱ्यावरी पिसासारखी तरंगणारी हटी पोर. अरे ते मऊ सावरीचं फूल तुझ्या कुरळ्या केसात गुंतून पडलं. तुझ्यासाठी हसत हसत काट्या कुट्यात बागडत, कंदमुळं खात कष्ट करी रे. आम्हा सासू सासऱ्यांना जपू जपू करीसन. बघीसन व्रत करीत आता 2 दिवस निर्जळी उपास करीन. एका पायावर तपास उभी असेल. कोणासाठी? तुझ्यासाठीच नरेले का? आयो पण कशासाठी? माझ्यासाठी व्रत हवंच कशा? काय दाढ भरली असेल म्हणा. का अभद्र बोली? अरे प्रत्येकच बाई नवऱ्यासाठी देवासी पूजिते. जाणीस आयो पण महादेव म्हणजे माही लकलक पाती. तीच दडवून व्रत करीत ना ना. हे ना पचू म्हणा. आणि हट काय तर म्हणे राणी जाऊ ना. अरे वा, राणी ना जा तर खात काय हुर. मी तर जाणार, तेही तिच्याकडून माझी पाती घेऊनच. बघ तू. सावित्री. नाना सत्यवान, सावित्री व्रत मोडू ना. सत्तू त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्.
ॐ त्र्यंबकं सावित्री! यजामहे सुगंधिं सावित्री! पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् ताऊ! मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् लबाड ग तू माझी पाती या पाण्यात दडवलीस काय हा? मृत्योर्मुक्षीयमामृतात्। तिकडे आऊ म्हणे व्रत व्रत आणि तू तरी ते दडवलेली पाती राखून राहिलीस बगुळाहून. त्र्यंबकं उन्ना उन्ना सुगंधिं पुष्टिवर्धनम् पण तुझा नवरा असे ना सत्यवान बघ कसा माशासारखा सुळकन यायसन घेऊन जायसन पाती. तू राही उभी इथंच. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्। डोळे ना उघड पण ऐकू ऐकू सगळं येई तुला तरी तू मला सांगी ना. आता 10 टाळी दे तर झट सांगून दी पाती कुठे दडवलीस ना तर तसंच जाईन रानात पाती शिवायच. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। थांब. मी हात जोडते. 2 दिवस ऐकलंस ना माझं नाही केलंस राणा. आजचा एकच दिवस नको ना जाऊस राणा. अडीव अडीव म्हणा अडीव. एवढाच आहे रे माझ्या हातात. आजचा दिवस तुझ्या भोवती काळ होऊन घुंगावणार. त्याला कसं अडवू. सत्यवान ना 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 अडवू म्हणा. 2 दिवस केले वाया. आज ना आज मी जाणारच. नाही तर सांगून दे का अडवतेस का ना जाऊ राणी. पाहिलं पाहिलं आपला पोल कसा खरा करीत आहे. आणि पण ना आणि जाऊ पण ते. बरं मी हट्टी. पण मग पुरव ना माझा हट्ट. आजवर काही मागितलंय का तुझ्याकडे. आणि किती लहानसा हट्ट आहे माझा. रानात जाऊ नको इतकंच. का तुला चंद्र आणायला सांगते का समुद्र ओलांडायला सांगते. मोठीच चतुर तू सावे. अगं खरंच आणून देईन चंद्र. समुद्रही ओलांडून जाईन. पण पण माझ्या आयो तातूला उपाशी कसं ठेवू सांग. तू जाणीस राणी ना गेलो लाकडं ना तोडली ना विकली तर बदल्यात धान कुठून यायचं. आऊ तातो तू तुमचा जीव माझे जीवावर. मी हर दिस हात चालवला तर आपल्या मुखी अन्न. मना चावती ना तरी कारण सांग.
सौ खेळ ना हा. बस तू हट्टी येऊन चाललो मी. 2 दिवस केले वाया. आता ना गेलो तर वाळलेल्या झाडांच्या टापूत ना पोचीत. आणि साऊ पाऊस डोईवर असान. 20 लाकडं म्हणजे पोटात जाळ. आज साठवण करीस तरच उद्या चुलीवर गाडगं चढणार. खरंच हा खेळ नाहीये रे. आऊ तातोना मी उपाशी ठेवेन का? कसं सांगू तुला अडवण्याचं कारण? धरीस साऊ धरीस. सत्यवान थांब. ये सत्यवान मी तुझ्या हाती. धरीस साऊ. सत्यवान थांब. आली सावित्री. झाली व्रताची सांगता? नाही म्हणजे हो. काय झालं सावित्री? तूच असं गोंधळलेला आजवर पाहिसन ना. माझे सत्यवानाने खोडी काढली का ग मुली? व्रतात मोडता का तिला? आयुष्यमान भवा. इतकंच? नेहमीप्रमाणे चुडा वज्राचा कुंकू तेजाचा पदर अष्टपुत्रांनी भरलेला राहो असा आशीर्वाद नाही दिला तुम्ही? आपण नाही ग. तो बोलितो आपल्या मुखातून आशीर्वाद देताना. तो जे वधवून घेई तेच तोंडी येई. आपण निमित्त ललाटाचा बोलविता धनी तो. होय ना? मग त्या बोलवीत्या धनाला विचारा माझी पाती कुठे दडिबली आहे ना. पाती द्याय ना आणि म्हणा राणी जाऊ द्या ना. आणि सांगी पण ना काहीच. हा, भांडण सुरूच असेल का अजून? पण माझी सून तुझ्याहुनी हुशार. 2 दिवस झाले शोधितोस पण सापडी ना पाती. म्हणजे तिनीच दडिवली पाती हे ठाऊक तुम्हास? उन्ना उन्ना मला ना करा मदत धुंडासीन. उलटी तिचीच कड घ्या. तू ऐकितो का कुणाचं? तेच तर. अरे वा, हट्टी तर ही आणि बोल मना लाविता. ऐक तरी, तू धुंडिलीस पण डोळी आणि मग ठोकून चाचपून कान देईस. आवाज ऐकीस. मग बघ दडवलेली जागाच बोलीस झड्डीशी. पाती आपण होऊन ओळख देईस. ऐकी सावी, आता कुठं दडवशील? फक्त तुझे कोड ना पुरवत तातो. माझेही लाड करीतो. जा धुंडीस.
जिंकला बरं का सत्यवान. मग सावित्री हरेली म्हणतेस? ना ना, ती कशी हरिसन? सावित्री तर सत्यवानाची सावली, त्याच्या डोळ्यांची बाहुली. जिथं सत्यवान तिथं सावित्री, त्यांच्यात ना हार जीत. त्यांचे तर प्राणच एक दुजाच्या कुडीत. ही जोडीची गोडी दिवसेंदिवस वाढतीच राहील, कुणाची दृष्ट न लागी. हो, तांबडं फुटल्या असं ओरडतो हा. नको घालूस हात ढोलीत, साप बी पसायचा ना. म्हणजे इथंच दडवलीस माझी पाती? अगं नाक साप काय आज पाळणार असेल मी? बाळ सवंगडी ते खरं, पण आज विषयाची परीक्षा नको ना. सतू ऐक, झालं तो दिस दडवलीस माझी पाती. पण ज्या देवाचे पूजत होतीस त्यानंच शोधून दिली. अगं त्याच्या नजरेसन काहीच ना दडे. चाललो मी राणी, मी आणि माझी लाडाची पाती. आऊ आऊ तातो, तुमचा उपाय फळला. डोलीत गवसली पाती. आयुष आपण नाही ग, तो बोलितो आपल्या मुखातून आशीर्वाद देताना. तो जे वधवून घेईल तेच तोंडी येईल. आपण निमित्त, ललाटाचा बोलविता धनी तो. हुर्र गवसली पाती. साऊ, अगं साऊ जाऊ दे रानासी. साऊ 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 काय करीसन? हे आहे धान्य 2 दिवसांपुरतं. लाकडं मध ठेकेदाराला दिल्यावर आपल्याला त्या बदल्यात जे मुठपसा धान्य मिळतं ते चिमूट चिमूट बाजूला काढून ठेवतो मी आणि अडी अडचणीच्या संकटाच्या वेळी कामी यावं म्हणून. आयोनेच शिकवलंय मला. बरोबर. तुझ्या राजवाड्यात कशाला अशी वेळ यायचं? खरी मला अजून नवल वाटे. काय बघून तू राजाची लाडाची लेक या रानाईत आली माझ्या माग. तेही राजवैभव सोडून. किती वेळा सांगितलंय तुला, तरी परत ऐकायचंय वाटतं. हो, मोठच ना भरी किती ऐकलं तरी.
तुला वरल्यावर तातानं जे सांगितलं आणि पुन्हा पुन्हा तुलाही जे सांगितलं ते परत सांगते आज. निर्मळ डोळ्यांचं, हसऱ्या ओठांचं, साऱ्या भूतमात्रासाठी ज्याचं हृदय जिव्हाळ्यानं काठोकाठ भरले, जो आपल्या उदंड बाहुबलाचा उपयोग केवळ सत्कर्मासाठी करतो, असा सत्यवानच असेल माझा वर. छातीवर डोकं ठेवलं की ज्याच्या हृदयातला समुद्र आपल्याला वेढून घेतो, ज्याचे श्वास आपला चिलखत होतात, तो सत्यवचनी, समर्थ आणि सहृदय सत्यवान माझा सर्वस्व आहे, ज्याच्याशिवाय माझे प्राण कुडीत राहू शकत नाही. तो सत्यवान माझ्या जीवाचं चैतन्य आहे. नाही, मी नाही जाऊ देणार तुला रानात. साऊ 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 साऊ, काय गोष्ट असेल? तुझा जीव असा घाबरीन का? कुणाला भिवून कापतेस अशी थरथर? मी असेन साऊ, मी असेन. ज्या सत्यवानावर तुझा इतका जीव असेल, जो सत्यवान तुला सर्वात प्रिय असेल, त्या तुझ्या सत्यवानास न सांगी? कसं सांगू? आणि सांगितलं तर तू ऐकणार आहेस का? सांग. कसं सांगू? कदाचित 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 काय साऊ? कदाचित ही आपली शेवटची भेट ठरणार आहे. आऊ, तातो, ही आपली खोपी. सत्यात ज्या रानात जाण्यासाठी तू हट्ट धरलायस ते रान, नदी, लिंगोबा, झाड, वेली, फुलं, पानं, पाखरं तुला परत कधीच दिसणार नाही असं ते. का? मी काय मरणार आहे? नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. मी जाऊच देणार नाही तुला रानात. साऊ, पगलू का तू? कोण सांगी येतूस? आणि तू खरं धरील ते? असं साक्षात नारद मुनींनी तातांना सांगितलं.
आपल्या विवाहाच्या आधीच. काय? होय. असं साक्षात नारद मुनींनी तातांना सांगितलं. आपल्या विवाहाच्या आधीच. काय? होय. तरी तू तरी मी तुलाच भरलं. कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर सत्तू. आणि अत्यंत उत्कट प्रेम, तीव्र इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय यापुढे जगातली कोणतीही ताकद टिकू शकत नाही हे ठाऊक आहे मला. अगदी मृत्यूची सुद्धा. होय ना? मग झालं तर ना मरत मी. थट्टा कशी सुचते रे तुला? हा काही खेळ नाही. तू किती म्हणालास तरी आज मी नाही जाऊ देणार तुला रानात. म्हणजे राणी जात तर मृत्यू येणार आणि इथंच बशिलो तर नाही येणार. बघलू का तू? घरातलं धान दाखवून मला राणी जायसन रोखीस, पण मृत्यू लल्लाटावरीचा सटवाईचा लेख वाचून तो स्वतः दारी हजर होईल. कोणी असेल खोपी काका, अवचित आलास? ये ये. बस. जीव कसा असेल खोपी काका? आता राणी येणं होत ना तुझं? थकलो आता. तुझे आऊत असोच पोसिशन आलो. बाहेर झाल्या बेटी, निघालो आता. तू बरा असेल ना? माझ्या पोटाला लेकरू ना. होच माझा लेक. हिवलस होतास त्याशी या हातात जो जीवला तूस. आता पुन्हा तुझा धरीला पक्का. वेळ चढली अंगावर, फुला फळांनी लगडशील असा. डोळ्यान भरून घेऊ देस. पुन्हा पुन्हा कधी देशील? असं का बोलता कक्का? एकलं पान असेल मी. आज गळी तो का उद्या? नाना काका, असं का सिंग बोलीस? चंद्र सूर्य छाया धरून असेल तुझ्यावर.
काका रडू ना. गोविंदांना कणवर ना माझं रहसिंद्र सत्यवाना, पण माझी सुगरी, तुझी म्हातारी सुगरी काकी तिच्या पोटात दाना ना गेला तर रडू ना काका. काका रडू ना. हे घ्या कक्का. ना पोरी ना, इथं समदेंचं पोट हातावर असेल. आऊ तातोचा घास काढून मी कसं. अनमान करू नका कक्का. घ्या लेख म्हणालात ना, मग परकेपणा का आणता म्हणे. आम्ही असताना कोणी उपाशी राहायचं नाही. जे आमचं ते तुमचे. घ्या, साठवणीच आहे. पण तुम्ही आमची नका काळजी करू कक्का. आम्ही आणू की आजचं रानात जाऊन. दोन दिवस ऐकलंस ना माझं, नाही केलंस रानात. आजचा एकच दिवस नको ना जाऊस रानात. आडीव आडीव म्हणा. आडीव आजवर काही मागितलंय का तुझ्याकडे? आणि किती लहानसा हट्ट आहे माझा. रानात जाऊ नको इतकंच का? तुला चंद्र आणायला सांगते का समुद्र ओलांडायला सांगते? मोठी चतुर तू सावे. मी नाही जाऊ देणार तुला रानात. काय देऊ मी तुम्हासी. हिंगोबा तुम्हावरी पाकर घालो. माझं आयुष्य लागो तुम्हासी. रानात जाऊ असं म्हणून मीच ठकललं का सत्तूला मृत्यूकडे? की नियतीने वधवून घेतलं ते? म्हणजे रानात गेला तर मृत्यू अटळ आहे. नाही, अजूनही वेळ गेली नाही. सर्वस्वपणाला लावून थांबवायला हवं सत्तूला. अघटिताचा पहिला आघात होण्याआधीच.